दिल्लीमधलं सीजेपीचं आंदोलन संपून अनेक दिवस उलटल्यानंतर सुद्धा अजूनही या आंदोलनाची आणि त्याच्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची चर्चा होतीये. ही चर्चा त्यामुळेच होते कारण बराच काळ याचे पडसाद जे आहेत ते भारतामध्ये उमटत राहणार आहेत. आणि म्हणूनच अभिजित दिपकेंच्या बाबतीत सध्याच्या 3 मुद्द्यांची तुफान चर्चा होतीये, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, केजरीवाल विरुद्ध दिपके. लक्षात घ्या, दिल्लीमध्ये जंतर मंतरचं आंदोलन झालं आणि ते देशभरामध्ये चांगलं चर्चेमध्ये राहिलं. विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीला दाखल झाले होते. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. या आंदोलनाने सरकारला तर झटका दिलाच, पण विरोधी पक्षाला सुद्धा एक नवा बूस्टर दिला. सीजेपीनी आंदोलन अजूनही होऊ शकतं आणि त्यातनं देश बदलू शकतो हे सुद्धा दाखवून दिलं. मात्र आता याच आंदोलनाला समोर ठेवून आता आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा एक नवं जल आंदोलन उभारण्याचा प्रयत्न सुरू केलाय. इतकंच नाही तर E20च्या इंधनाचा मुद्दा मोठा करून सरकारच्या विरोधात उभं राहून केजरीवाल त्यांची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. हा खरं तर त्यांच्या रणनीतीचा एक भाग आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर जंतर मंतरवरती सीजेपीचं जे आंदोलन झालं त्यामध्ये सुद्धा आपने मोठा सपोर्ट केला होता. आप हे सीजेपीच्या आंदोलनामागे उभं आहे असं वारंवार बोललं गेलं. आणि आता मात्र केजरीवालांनी सीजेपीला सोबत न घेता स्वतःच एक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्या या संदर्भामध्ये ते पंतप्रधानांच्या निवासस्थानावरती दिल्लीमध्ये मोर्चा काढणार आहे आणि याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. इतकंच नाही तर ज्यांना तुरुंगाची भीती वाटत नाही, ज्यांना लाठीचार्जची भीती वाटत नाही, असे बाळगणारेच माझ्या सोबत येतील असं ते म्हणाले. त्यावेळी 100 कार्यकर्ते त्यांच्या सोबत येणार असं सुद्धा बोललं जात आहे. मात्र या सगळ्यामध्ये ते कोणाची स्पेस घेऊ पाहतायत का? विरोधी पक्षांमध्ये कुठेतरी फूट पडलेली आहे का? किंवा प्रत्येक जण वेगवेगळी रणनीती वापरतोय का? लक्षात घ्या, जेव्हा आपण एकत्र असतो, एकीचं बळ गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. तर एकीचं बळ करण्याऐवजी वेगवेगळ्या पद्धतीने सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष उभे आहेत का? या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आता पत्रकार हनुमंत मोहिते आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया या सगळ्या घडामोडींवर त्यांना काय वाटतंय. सर, खूप खूप स्वागत तुमचं आणि धन्यवाद तुम्ही चर्चेला जॉईन झालात. अगदी पहिला प्रश्न सर, आपण दिपके आणि केजरीवाल या दोघांबद्दलही बोलतोय, दोघांचीही स्टाईल आपण बघतोय मागच्या काही दिवसांपासून. असं असताना एकत्रित जर त्यांनी मागचं आंदोलन यशस्वी केलेलं आहे, तर अशा वेळी केजरीवालांनी आता स्वतंत्र आंदोलन उभं करण्याची भाषा केलेली आहे आणि त्या दृष्टीने उद्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावरती त्यांचा मोर्चा आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की दिपकेंनी ही जी विरोधी पक्षाची स्पेस निर्माण केली आहे किंवा हे जे आंदोलनाचं सगळं नव्याने एक उभारणी केलेली आहे, तर ती स्पेस कुठेतरी केजरीवाल घेऊ बघतायत का? दिपके पूर्वी आम आदमी पक्षात काम करत होते आणि त्यामुळं जी दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं त्याला आम आदमी पक्षानं खूप मोठी ताकद दिलेली होती आणि म्हणूनच राहुल गांधी कदाचित त्यापासून दूर राहिले होते. पण ज्या वेळेला दिपकेने शिक्षणाचा मुद्दा केला त्याच वेळेला दुसरा आपल्याला माहिती आहे की सर्व सोशल मीडियातले मीम्स असे सुरू झाले की आता गडकरींचा नंबर आहे आणि त्या पद्धतीने ई ट्वेंटीच्या मुद्द्यावरून काही पक्ष किंवा सोशल मीडियावर मोहीम सुरू झाली आणि हाच मुद्दा आता पकडण्याचा निर्णय हा केजरीवाल यांनी घेतलाय. याच्यामध्ये दोन हे आहेत की पंजाबमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका आहेत आणि हा शहरी मुद्दा आहे. त्यामुळे पंजाब आणि दिल्ली आणि हरियाणा त्यांचा जो मताचा टापू आहे तिथं हा मुद्दा चालण्यासारखा आहे. म्हणजे या इथेनॉलच्या मुद्द्यानं आपल्या महाराष्ट्रातील आणि उत्तर प्रदेशातील ऊस शेतकऱ्यांना इथेनॉलमुळे फायदा होईल, पण त्याचा अडचणही तिकडे होऊ शकते. त्यामुळे मतदारांना अपील करण्यासाठी मोमेंटला पुढे कॅरी करण्यासाठी हा मुद्दा केजरीवालांनी घेतलाय. त्यामुळं दिपकेचा मुद्दा हा त्यांनी दिपकेचा म्हणजे त्या मुवमेंट पुन्हा कॅरी ऑन करण्यासाठीचा मुद्दा असं मला वाटतं. आणि यातला दुसरा मॅडम, मुद्दा म्हणजे काँग्रेसची जी स्पेस आहे, विरोधक म्हणून काँग्रेसची जी म्हणजे आताचा सध्याचा 100 खासदार असलेला एकमेव पक्ष काँग्रेस आहे आणि काँग्रेसची जी स्पेस आहे ती कुठेतरी ऑक्युपाय करण्याचा हा प्रयत्न आहे का? मुळात आपण पाहिलं तर काँग्रेस आणि आप हे पंजाबमध्ये आणि हरियाणा आणि दिल्लीमध्ये एकमेकाच्या विरोधात आहेत. तिथं पंजाबमध्ये भाजपचा फारसं त्यांची शक्ती नाही. अशा वेळेला काँग्रेस आणि आप असंच लढाई होणार. आता काँग्रेसमध्ये पंजाबमध्ये बरीच बेदिली आहे आणि पंजाब कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला राखायचा आहे. त्यामुळं त्याच पद्धतीचं काँग्रेसला हे श्रेय मिळू नये आणि ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की राहुल गांधींनी शिक्षणाचा मुद्दा उचलला आणि त्यानंतर विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी जे आंदोलन केलं ज्याची जगभरातल्या मीडियाने दखल घेतली, म्हणजे त्यांना उचलून नेलं वगैरे प्रियांका गांधींनी केलं. तर अशा वेळेला तिथलं विरोधक म्हणून आप बॅकफुटला गेलेलं होतं. त्यामुळे आपला वेगळा मुद्दा घेणं अपेक्षित होतं. त्या पद्धतीनं आता आप पुन्हा एकदा तिथं E20चा मुद्दा घेऊन तिथं उतरते
अर्थात ह्याला माझं एक म्हणणं आहे की याला अमित शहा विरुद्ध गडकरी अशा प्रकारचे एक राजकीय मतभेदाची किंवा मनभेदाची किनार आहे. कारण काही लोक म्हणतात की म्हणजे असं एका तिथल्या दिल्लीतल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने आणि तिथं रिपोर्ट पण केलेला आहे की गडकरींच्या मुलांना दिपकींच्या त्या आंदोलनाला फायनान्स केला अशा प्रकारची बातमी होती. आणि त्यामुळं त्याला रिटॅलिएट करण्यासाठी अमित शहा गटाकडून पुन्हा यांना टार्गेट केलं जाते असं म्हटलं जाते. पण काँग्रेस विरुद्ध हा विषय पंजाब आणि हरियाणा दिल्ली. आता यातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शिंदे विरुद्ध भाजप. तुम्ही म्हणाल मुद्द्यामध्ये आहे खरं तर दिपके आणि याच्यामध्ये शिंदे आणि भाजप कुठे आले, तर शिंदेच्या पक्षाचे आमदार असलेले बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांनी दिपकेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि या सगळ्या मुद्द्यावर भाजपने प्रचंड नाराजी व्यक्त केली. भाजपच्या अनेक नेत्यांनी स्पष्टपणे पुढे येऊन शिंदेच्या आमदारांच्या या कृत्याबद्दल प्रश्न विचारले. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर प्रवीण दरेकर म्हणाले, विरोधकांचं वागणं समजू शकतो, पण सत्ताधारी महायुतीतले मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी दिपके यांच्या घरी जाऊन भेट घेणं चुकीचा संदेश देणार आहे. सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनाच्या नेत्याला सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी भेटणं योग्य नाही. दरेकर यांनी पुढे बोलत असतानाच बच्चू कडू यांच्यावरती सुद्धा टीका केली आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुद्धा केला. दुसरीकडे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आता याच्यावरती भाष्य केले. एकनाथ शिंदे यांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी महायुतीत काम करत असताना अशा पद्धतीचं वर्तन योग्य नाही अशा शब्दामध्ये बावनकुळेंनी कान उपटण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लक्षात घ्या कशा पद्धतीने चाललंय, कारण ज्या पद्धतीने 2026 मध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आलेली आहे त्यानंतर सुद्धा महायुतीमध्ये सुद्धा प्रत्येक वेळी गोष्टी आलबेल नव्हत्या, यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा दिसून आली. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काळामध्ये हे सर्व पक्ष एकमेकांच्या विरोधात उभा असल्याचं दिसून आलेलं आहे. आणि असं झालेलं असताना म्हणजे एकीकडे दिपकेंची चर्चा आहे, दिपके महाराष्ट्रामधले आहेत आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेचे आमदार महायुतीत असताना सुद्धा दिपकेंची जाऊन भेट घेतात. हा फक्त योगायोग समजायचा का? तर या सगळ्यावरती एकनाथ शिंदे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. असं सांगितलं जातं की शिंदेंनी यामध्ये स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली, या दोघांनाही समज दिली आणि महायुतीची अधिकृत भूमिका ठरलेली नसताना तुम्ही स्वतंत्रपणे भेट का घेतली अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो त्यांच्या आमदारांना विचारलेला आहे. अर्थात या सगळ्यावरती भाजपचं समाधान होणार का? महायुतीमध्ये अशा पद्धतीने वागण्याची परवानगी आहे का? आणि भाजप हे सगळं सहन करणार का? कारण त्यांचे मुख्य नेते असलेल्या पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या समोरच दिपकेंनी एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये असणाऱ्या व्यक्तीला जेव्हा आपला मित्र जाऊन भेटतो तर मग मित्राचा मित्र हा आपला मित्र असतो. आणि अशा वेळी आंदोलनामध्ये ज्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये कुठेतरी एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला, अशा दिपकेंना जेव्हा जाऊन भेटलं गेलं तेव्हा ते नक्कीच आश्चर्यात पाडणार होतं. हा जो सगळा प्रकार घडलेला आहे म्हणजे एकीकडे शिंदेंनी आता त्यांचे जे आमदार आहेत त्यांना स्पष्ट शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांचे कान उपटले तसं आपल्याला म्हणावं लागेल. पण दुसरीकडे शिंदेच्या आमदारांना का बरं भाजपसोबत सत्तेत असताना सुद्धा दिपकेंना भेटावंसं वाटलं आणि कुठेतरी हा भाजपला चिमटा काढण्याचा, डिवचण्याचा प्रयत्न वाटतो का? अर्थात हा एक दोन मूळ मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. संजय शिरसाटांनी जो अभिजित दिपकेंच्या घरी भेट दिली हा तिथला स्थानिक राजकारणाचा भाग आहे. कारण अभिजित दिपके दलित राजकारणाचं प्रतिनिधित्व करतात आणि संजय शिरसाट पण त्या पद्धतीने करतात आणि शिवसेनेचं राजकारण हे तिथं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर अँटी दलित असं राहिलेलं आहे. त्यामुळे या चळवळीवर स्वार होणं आणि त्यासाठी मग आमचे ते पाहुणे आहेत, रिलेटिव्ह आहेत अशा प्रकारचं जाणं आणि छत्रपती संभाजीनगरचा एक मुलगा देश पातळीवर गाजला म्हणून भेट दिली आणि बच्चू कडूंनी भेट दिली. आता तुम्ही जर तिथला स्थानिक प्रश्न असेल तर तो ठीक आहे, पण त्याच्यामध्ये व्यापक अँगल असा आहे की भाजपचं जे नेतृत्व आहे केंद्रातलं किंवा राज्यातलं, अर्थात राज्यातलं देवेंद्र फडणवीस तर ते कमजोर करण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने बच्चू कडू हे मध्ये आधी जरांगी पाटलांना भेटतात, तिथल्या काही लोकांना भेटतात, त्यानंतर त्यांनी मी म्हणतो की ज्योती वाघमारे दलित समाजाच्या कार्यकर्त्यात त्यांना हे केलं, आनंदराज आंबेडकरांच्यावरती नियुक्ती केली आणि अभिजित दिपकेला प्रोत्साहन देऊन त्याला एक सपोर्ट घेऊन तो क्लास जो आहे तो आपल्या बाजूने वळेल की जे अँटी बीजेपीची वोट आहेत म्हणजे उद्या समजा 29 ला वेगळं लढायची वेळ आलीच तर अशा प्रकारचं एक समीकरण करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होतोय. जरी शिंदेने आता त्यांना झापला असेल किंवा काही कानउघाडणी केली असेल, अर्थात ती अमित शहाच्या विरोधात असल्यामुळे कदाचित केली असेल, पण इथल्या पातळीवर मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जर केलं तर त्याला फूस ही शिंदे गटाकडे लावली जाणार 100%. कारण त्यातलाच एक भाग म्हणून, कारण बच्चू कडू अशा प्रकारच्या
जिथे जिथे आंदोलन होतात तिथे बच्चू कडू पोचले आपल्याला दिसतात. मग ते शेतकरी आंदोलन असून दे, ते मराठा समाजाचं आंदोलन असून दे, किंवा मग ते आता अभिजित दिपकेची भेट असून दे, तर त्या गोष्टी आपल्याला दिसणार. नाही मॅडम? हा कुठेतरी दोन डगरीवरती पाय ठेवण्याचा प्रयत्न दिसतो का? म्हणजे अगदी सुरुवातीला पहिला प्रयत्न आहे, पण 29चं चित्र अजून आपणही बघितलेलं नाही. कारण शेवटी भाजप हा सुद्धा ताकदवान पक्ष महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि मग 29च्या आधी काही इशारा देण्याचा हा सगळा प्रयत्न यातनं दिसतो का? दबावाचं राजकारण दिसतंय का? निश्चितच म्हणजे एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नको आहेत. त्यांनी अनेक वेळाला जाऊन अमित शहांच्याकडे सांगितलेलं आहे की तुम्ही मुख्यमंत्री बदला. त्यामुळे मग त्या पद्धतीनं ते वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करतात. मग मी म्हणलं की माझ्याच आता परत जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. ते आंदोलन रिवाईव्ह करणं, त्या आंदोलनात हे करणं, कर्जमाफीवरनं बच्चू कडू टीका करणं, म्हणजे शेतकरीचा समाज वेगळ्या पद्धतीचा हँडल करणं. आणि आता अभिजित दिपकेच्या माध्यमातून जो समाज किंवा जेनझी चळवळ आहे त्याच्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न. तर अशा प्रकारची ही रचना आहे. ही रचना ही त्या राजकीय वादातूनच आहे आणि त्यामुळे शिंदे त्याच पद्धतीनं खेळतायत. 29 कोणालाच माहित नाही, बरोबर आहे, पण आत्ताच्या तात्कालिक परिस्थितीमध्ये जे करता येऊ शकतं की ज्याच्यामुळे आपल्या पक्षाला, आपल्या इथल्या राज्याच्या केडरला फायदा होईल, त्या पद्धतीच्या पावलं उचललं जात आहे. आता तिसरा मुद्दा आहे संघाच्या प्रमुख व्यक्तींमध्ये प्रमुख पदांवरती असलेल्या अतुल लिमये यांचं भाषण. RSS मधून ज्येष्ठ म्हणून अतुल लिमये यांना ओळखलं जातं आणि त्यांनी अभिजित दिपके आणि CJPच्या आंदोलनावरती भाष्य केलं. त्यांचं भाषण खरं तर कालचा जर दिवस तुम्ही बघितला तर सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेलं होतं. या भाषणामधले काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगते की CJPचं आंदोलन हे राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. जंतर मंतरवरती या आंदोलनाला डाव्या विचारसरणीचे गट, काही स्वयंसेवी संस्थांनी हायजॅक केल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. हे आंदोलन फक्त परीक्षा किंवा शिक्षणाच्या मुद्द्यावर मर्यादित राहिलं नसून सरकारविरोधी राजकीय अजेंड्याकडे वळाले असं सुद्धा ते म्हणाले. इतकंच नाही तर या आंदोलनाचा केस स्टडी करण्याची गरज असल्याचं मत सुद्धा लिमये यांनी व्यक्त केलं, जेणेकरून अशा आंदोलनाची कार्यपद्धती समजू शकेल. आंदोलनाच्या माध्यमातून देशाच्या संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तुम्ही जर बघितलं असेल तर थेट हा आंदोलन जे आहे, हा जो सगळा मागच्या दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्या तर त्या कुठेतरी राष्ट्रविरोधी घडलेल्या आहेत का? राष्ट्रवादाच्या बाजूने त्यांनी हे सगळं वळवण्याचा प्रयत्न केला, तो त्यांचा मुद्दा होता. आता खरं तर मुद्दा उपस्थित होतो की अशा पद्धतीने आंदोलन होत असताना RSS जर गेल्या 12 वर्षामध्ये अशा पद्धतीने कधी बोललेलं नाही तर त्यांना मैदानात का उतरावं लागलं? आपण विचारूया हनुमंत मोहिते सरांना. अशा पद्धतीने RSSनी मैदानामध्ये येऊन एखाद्या व्यक्तीवरती टीका करणं, एखाद्या आंदोलनावरती टीका करणं किंवा चालू घडामोडींवरती थेट भाष्य करणं हे फार कमी वेळा झालेलं आहे. मला वाटतं कदाचित मागच्या 12 वर्षामध्ये अगदी पहिल्यांदाच अशा पद्धतीने RSS मैदानामध्ये उतरलंय. अशी वेळ का बरं आली? म्हणजे दिपकेंना मिळणारे यश आहे की सध्या भाजपचे कोणी फारसे पुढे येत नाहीयेत पाठराखण करण्यासाठी, हे कारण असू शकतं? ते अभिजित दिपकेच्या आंदोलनामध्ये एक गोष्ट झालेली की जेनझी जी पिढी आहे ही राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाला थोडं नाकारते, अशा प्रकारची परिस्थिती आहे. ज्या बेसवर भाजपचं आणि RSSचं जे सगळा डोलार उभा आहे तो हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद आणि लाभार्थी योजना आहे, याच्या 3 गोष्टीवर उभा आहे. त्यातला हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवादावर ही जेनझी पिढी आघात करते. म्हणजे ही हिंदू मुस्लिमच्या प्रश्नावर बोलत नाही, राम मंदिर प्रश्नावर बोलत नाही, आमचं शिक्षण, आमचा रोजगार आणि शिक्षण पद्धती याच्यावर बोलतीये. आणि हा बदल हा हिंदुत्वावर आघात आहे. राष्ट्रवादाच्या बाबतीत असा आहे की राष्ट्रवादीसाठी आता आपण परदेशात तरुणांची संख्येची राज ठाकरेंनी परवा आकडेवारी सांगितली की जवळजवळ 5 लाख कोटी आपण परदेशात खर्च करतो. तर भारतात एवढं उत्तम शिक्षण का मिळत नाही, अशा इथल्या पिढीची मागणी आहे. त्यामुळे राष्ट्रवादाचा मुद्दा आणि जो भाजपचे जे 2 मुद्दे आहेत त्याला क्रॉस करणारी जेनझी पिढी आहे आणि जेनझी पिढी ही ताकदीनं प्रश्न विचारते. तर ह्या गोष्टी RSS वाटतात की जो RSSचा मूळ त्याला कदाचित धक्का लावू जातो. RSSचे ही याच्या बाजूला उचलले. एका बाजूला आपण बघितलं तर राम मंदिरात सुद्धा ज्या वेळेला राम मंदिरातली दानपेटीची चोरी पुढे आली त्यावेळेला RSSच्या लोकांचं म्हणणं काय होतं, होसबळेंचं, की काही राष्ट्रविरोधी षडयंत्र याच्यामध्ये, अर्थात राम मंदिरातल्या चोरीमुळं राम भक्तांच्या श्रद्धेवर खूप मोठा आघात झाला आणि तो सगळा हिंदुत्ववादी वोटर बेस होता. त्यामुळे तो पहिला धक्का RSSला होता. त्यामुळे RSSने त्याला रिटॅलिएट काय केलं तर हा हिंदुत्ववादावर धक्का आहे. आता सुद्धा अतुल लिमयेंच्या भाषणात तेच दिसते की ही जर पिढी अशीच जर स्वैर विचारायला लागली तर आपला हिंदुत्वाचा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा ढासळून पडेल. त्यामुळे ते त्याला बचाव करण्यासाठी पुढे जातात. म्हणजे एका बाजूला आजच संघचालकांनी असं म्हटलंय, मागच्या वेळेस सुद्धा म्हणलेलं की जेनजी बरोबर चर्चा केली पाहिजे. त्यांचे काही लोक चर्चा करतात, त्यांच्या
भाषेबद्दल वगैरे अशी. पण दुसऱ्या बाजूला अतुल लिमयन सारखा माणूस म्हणतोय की हे राष्ट्रविरोधी आहे, घटनाविरोधी आहे. अर्थात मग त्याला संजय राऊतांनी उत्तर पण दिले. पण मुळात संघानं अनेक चळवळी, अनेक आंदोलनं उभी केलेली आहेत. म्हणजे राम मंदिरचं आंदोलन असू दे किंवा आता विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून. त्यामुळं हा आंतरविरोध हा संघाचा आहे, हा त्यांच्या हिंदुत्ववादाला धोका निर्माण होतो त्यामुळं आलेला आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा RSSला याचा म्हणजे ज्या पद्धतीने कम्युनिस्ट एका बाजूला गेले पोथीनिष्ठ विचारसरणीमुळं, तीच वेळ पुन्हा संघावर येऊ नये यासाठी संघाचा एक भाग हा लिबरल विचार करतो आणि दुसरा भाग हा सनातनी आणि पारंपरिक विचार करतो. त्यामुळे हे आंतरद्वंद्व संघ कसा सोडतो त्याच्यावर या सगळ्या गोष्टीचं भवितव्य आहे. नेहा मॅडम. आणि शेवटचा प्रश्न की या सगळ्यामुळे म्हणजे संघानी बोलण्यामुळे कारण शेवटी भाजपची विचारधारा जी आहे ती मूळ संघाची आहे. तर अशा वेळी गेलेला जो आत्मविश्वास आहे भाजपला जे वाटतंय, भाजपच्या काही लोकांना जे वाटतंय की अशा पद्धतीने राजीनामा दिल्यामुळे पक्ष थोडासा बॅकफूटवर गेलाय, तर तो परत येईल का? नाही 12 वर्षामध्ये पहिल्यांदाच एका मंत्र्यानं राजीनामा दिल्यामुळं सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झालाय का तर 100%. त्यामुळं जी भीती सरकारची होती ती भीती बऱ्याच अंशी कमी झाली आणि त्यामुळं विरोधी पक्षाला सुद्धा बळ मिळालेलं आहे आणि हेच त्यांना नको होतं म्हणून ते राजीनामा द्यायला टाळत होते. पण वातावरण असं झालं की जेनझी पिढी ही संपूर्ण भारतभर अनेक ठिकाणी, अनेक मेट्रो शहरामध्ये आणि अनेक म्हणजे 2 टायर 3 टायर सिटीमध्ये सुद्धा ते आंदोलन भडकलं गेलं आणि हा प्रश्न रोज प्रचंड असल्यामुळं शिक्षणाचा आणि या सगळ्या तरुणांचा असल्यामुळे तो पसरला आणि तिथून देणं त्यांना थोडं जड गेला. अचानक ती राजीनामा घेतला. पण त्यानंतर पुन्हा मग त्यांचं शिवीगाळी बरोबर नाही, अशा प्रकारची जेनझी पिढी बरोबर नाही, अशा प्रकारची. पण आपण जर पाहिलं असेल तर मुळात विद्रोहाची भाषा अशीच असती. म्हणजे आपण जर दलित संघटनाचे किंवा विद्रोही साहित्याचं जर बघितलं भाषा किंवा अगदी प्रख्यात्रींची भाषा बघितली तर विद्रोहाची किंवा विरोधाची भाषा अशीच असते. त्यात काय विशेष नाही. पण त्याला सांस्कृतिक कोंदण देण्याचा प्रयत्न आता जे संघ आणि बाकी सगळं भाजप करतंय, तर तो जर बॅकफायर झाला तर त्याची अडचण काय होईल? त्यामुळे आता जर तुम्ही बघितलं असेल तर बांकीपूर विधानसभेमध्ये तिकडं प्रशांत किशोर निवडून आले, ददियामध्ये तिथं भाजपचा उमेदवार हारला. तर काही प्रमाणात जर त्यांनी व्यवस्थित त्याच्याबद्दल काम केलं नाही, तर मात्र जी भीती आता भाजप संघाला वाटते, ती 29 पर्यंत प्रत्यक्षात उतरली तर आश्चर्य वाटायला नको. नाही मॅडम. धन्यवाद. ही सगळी चर्चा होती. मला असं वाटतंय की दीपकेंचं आंदोलन हे फक्त आंदोलनापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर पुढचे काही काळ सुद्धा देशामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडतायत किंवा ज्या काही सामाजिक घडामोडी घडणार आहेत, तर त्यावरती सुद्धा कुठेतरी त्याचा ठसा असणार आहे. मात्र हे फक्त चर्चेपुरतंच मर्यादित राहतं किंवा पुढच्या काही दिवसमध्येच घडून ते पुन्हा विरून जातं का, हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघत राहा थिंक टीव्ही.